सलमान खानच्या वांद्रेतील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजलेली असतानाच या गोळीबाराचा कटा मागील अनेक दिवसांपासून करण्यात असल्याचं समोर आलेलं आहे। त्यासाठी सलमानच्या घराची रेकी केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा समोर आलेली आहे। धमकावणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचताना दिसतात। सोबतच कॅनडा आणि अमेरिकेचं कनेक्शन सुद्धा समोर येत आहे। पाहूया या सगळ्या विषयीचा धक्कादायक घटनाक्रमाची सविस्तर रिपोर्ट। तारीख 14 एप्रिल 2024, वेळ पहाटेचे 4:55 ठिकाण विजय रोड, बँडस्टँड, वांद्रे पश्चिम। सुसाट आलेली बाईक थोडीशी स्लो झाली आणि बाईकच्या मागच्या सीटवर बसलेल्यानं एका मागोमाग एक 4 गोळ्या झाडल्या। डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच अंधाधुंद गोळीबार त्यानं केला। मात्र त्याच्या निशाण्यावर होतं गॅलेक्सी अपार्टमेंट, ज्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान राहतो। गोळीबार करणारे दुसरे तिसरे कुणी नव्हते, ते होते भाईजानचा जुना वैरी लॉरेन्स बिश्नोईचे हस्तक। त्यातला एक शूटर रोहित गोद्रा टोळीतला असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। विशाल उर्फ कालू असं त्याचं नाव आहे। कालू हा राजस्थानच्या कुख्यात गुंड रोहित गोद्रा टोळीतील शार्प शूटर आहे। रोहित गोद्रा हा लॉरेन्स टोळीशी संबंधित आहे, ज्यानं करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव गोगामेडीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती। काही दिवसांआधी कालूने रोहतक मधले भंगार व्यावसायिक सचिन गोडा यांची हत्या केली। त्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजसह हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली। गुरुग्रामचा रहिवासी असलेल्या कालूचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय। त्याच्या विरोधात गोळीबार, दुचाकी चोरीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या या गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। गुन्हे शाखेनं 10 पथकं निर्माण करून तपासाची चक्र वेगानं फिरवायला सुरुवात केली आहे। गोळीबार झालेल्या परिसरातील 2 डझनहून अधिक सीसीटीव्हीचं फुटेज पथकाने बारकाईनं तपासलं। त्यामुळे गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी वांद्रे स्टेशन गाठलं। वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून बोरिवलीकडे जाणारी स्लो लोकल पकडल्याचं त्या फुटेजमुळे स्पष्ट झालंय। दुसरीकडे ज्या बाईकवर बसून गोळीबार करण्यात आला ती जवळच असलेल्या माउंट मेरी चर्च जवळ सापडली आहे। रायगडच्या एका शोरूम मधून ही सेकंड हँड बाईक विकत घेतल्याचंही तपासातून उघड झालंय। रविवारी पहाटे 5च्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला। 2 दुचाकींवर आलेल्या 4 हल्लेखोरांनी राऊंड फायर केले आणि त्यावेळी सलमान घरातच होता। माहिती मिळताच मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक तज्ञाचे पथक घटनास्थळी पोहोचले। त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही तपासायला सुरुवात केली। तपास करणाऱ्या फॉरेन्सिक तज्ञांना जिवंत गोळी सापडली। बाल्कनीत गोळ्यांच्या खुणाही आढळल्या। या घटनेमुळे बॉलिवूड सलमानच्या चाहत्यांसह मुंबईत खळबळ माजली। त्यानंतर घडामोडींना वेग आलाय। सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली। त्यानंतर काही वेळानं अनमोल बिश्नोई या फेसबुक खात्यावर पोस्ट करत आजवरच्या मोडस ऑपरेंडीनुसार बिश्नोई गँगनं या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली। या पोस्टचा माग काढल्यानंतर त्याचं कॅनडा कनेक्शन आणि तपासात अमेरिकेतून कटाची सूत्र हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर दिल्ली, पंजाब आणि राजस्थानसह शेजारच्या राज्यातील पोलीस अलर्ट मोडवर आलेत। दुसरीकडे मुंबई पोलिसांनी सर्व शक्यतांची चाचपणी करत आरोपींचा माग काढत दिल्ली, जयपूर आणि बिहारच्या दिशेनं कूच केली आहे। त्यामुळे लवकरच सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना बेड्या पडतील। त्यांच्या तोंडून म्होरक्यांसह आदेश देणाऱ्या सूत्रधारांची नावही उघड होतील। त्यामुळे पुढच्या घटनाक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।